नमस्कार, मी मानसी परब. माझ्या मानसीज क्रिएटिव्ह वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या या भागात आपण ही सुंदर, साधी आणि सोपी अशी तोरणपट्टी कशी बनवायची ते पाहणार आहोत. मध्ये हा इथे आपण शंकरपाळीचा आकार तयार करून घेतलेला आहे. या अशा पद्धतीची ही तोरणपट्टी कशी बनवायची ते आपण पाहूया. आता हे बनवण्यासाठी मी इथे हा गुलाबी रंग घेणार आहे आणि माझी क्रोशा आहे 1.6 mm ची. आपण सुरुवात करूया. सुरुवातीला आपल्याला एकूण 18 चेन्स घालून घ्यायचे आहे. अठरा चेन्स झाल्यानंतर आपल्याला इथे तिसऱ्या साखळीकडे पहिला आपला डबल क्रोशेट तयार करून घ्यायचा आहे आणि इथे प्रत्येक साखळीवर आपल्याला एक एक डबल क्रोशेट तयार करून घ्यायचा आहे. आपण इथे पहिल्या राऊंडमध्ये हे 18 चेन्स घालून घेतले होते. आता आपल्याकडे इथे एकूण 16 डबल क्रोशेट्स तयार झालेले आहेत. हा पहिला आपला राऊंड 16 डबल क्रोशेटचा झालेला आहे. अजून असे 3 राऊंड ह्याच्यावर आपल्याला करून घ्यायचे आहेत. 16 डबल क्रोशेटचे प्रत्येक चेनवरती हे आपल्याला एक एक डबल क्रोशेट घालून घ्यायचं आहे. एकूण 4 राऊंड आपल्याला डबल क्रोशेटचे तयार करायचे. ह्याच्यावर मी 3 राऊंड्स तयार करून घेते, मग आपण पुढच्या राऊंडकडे भेटूयात. माझे इथे 1 2 3 4 राऊंड्स पूर्ण झालेले आहेत. आपण नेक्स्ट राऊंडकडे वळूयात, जो आपला इथला हा पहिला राऊंड असणार आहे. हा जो शंकरपाळीचा आकार आपण बनवला आहे तो बनवताना आपल्याला एकूण 1 2 3 4 5 6 आणि 7 राऊंड्स लागणार आहेत. 7 रो आपण बनवल्यानंतर हा आकार आपल्याला इथे मिळणार आहे. तो आपण बनवायला सुरुवात करूयात. सुरुवातीला इथे 3 साखळ्यांचा खांब येईल. आता इथून आपल्याला एकूण 6 डबल क्रोशेट अजून घालून घ्यायचे आहेत. एकूण 7 डबल क्रोशेट आपण इथे घालून घेतलेले आहेत. 1 2 3 4 5 6 आणि 7 डबल क्रोशेट झाल्यानंतर आपल्याला इथे 2 चेन्स घालायचे आहेत. 2 चेन्स झाल्यानंतर हा आणि हा या दोघांच्या मध्ये हा स्किप करणार आहोत आपण आणि इथे मध्ये या गॅपमध्ये आपल्याला 2 डबल क्रोशेट घालायचे आहे. दोन डबल क्रोशेट झाल्यानंतर पुन्हा 2 चेन्स येतील. हा डबल क्रोशेट जो आहे तो आपण स्किप करणार आहोत आणि इथून ते इथपर्यंत 7 डबल क्रोशेट आपण घालणार आहोत. 1 2 3 4 5 6 आणि 7 हा डबल क्रोशेट आपण स्किप करणार आहे. दोन्ही बाजूने 8वा डबल क्रोशेट आपण स्किप केलेला आहे. इथे 7 डबल क्रोशेट, इथे 7 डबल क्रोशेट आपल्याला घालून घ्यायचे आहे.
3 साखळ्यांचा एक खांब आपण घालून घेतला आहे, वर्क टर्न करणार आहोत। आता इथे आपल्याला एकूण हा खांब धरून 6 डबल क्रोशेट्स घालून घ्यायचे आहेत। 1 2 3 4 5 आणि 6 डबल क्रोशेट्स झाल्यानंतर आता आपल्याला इथे 1 आणि 2 चेन्स घालायचे आहेत। हा इथे सुरुवातीच्या पहिल्या राऊंडमध्ये आपण 2 डबल क्रोशेट घातले। आता आपण इथे एकूण 5 डबल क्रोशेट घालणार आहोत। इथे 1 आणि 2, ह्या 2 डबल क्रोशेटच्या मधोमध आपण 1 डबल क्रोशेट घालून घेणार आहोत। तिसरा झाला आणि इथे जो गॅप आहे, चेन स्पेस आहे, तिथे आपण 2 डबल क्रोशेट घालणार आहोत। 1 आणि 2। आपले इथे एकूण हे 5 डबल क्रोशेट्स तयार झालेले आहेत। इथे 6 आणि 5 11 डबल क्रोशेट आतापर्यंत आपण घालून घेतलेत। आता इथे हा जो पहिला डबल क्रोशेट आहे ह्याच्यातला हा आपण स्किप करणार आहोत। आपण इथे 2 डबल क्रोशेट स्किप करणार आहोत आणि एकूण 5 डबल क्रोशेट आपण इथे घालून घेणार आहोत। एकूण आपल्याला 16 डबल क्रोशेट ऑल ओव्हर घालायचे आहेत। हे 2 डबल क्रोशेट आपण स्किप करून इथून 5 डबल क्रोशेट आपण तयार करून घेणार आहोत। दुसऱ्या राऊंडमध्ये आपण इथे एकूण 6 डबल क्रोशेट घातले, मग 2 चेन्स घातल्या। ह्या दोन्ही गॅपमध्ये 2 डबल क्रोशेट, मध्ये 1, पुन्हा 2 चेन्स आणि इकडे 5 डबल क्रोशेट आपण घालून घेतले। एकूण 16 डबल क्रोशेट्स आपण घातले। तर नेक्स्ट राऊंडला सुरुवात करूया। सुरुवातीला नेहमीप्रमाणे 3 साखळ्यांचा एक खांब येईल। आता इथे आपल्याला एकूण 4 डबल क्रोशेट्स या बाजूला घालायचे आहेत। 1 2 3 आणि 4 डबल क्रोशेट झाले। आता आपण 2 चेन्स घालायचे आहेत। 1 आणि 2 चेन येतील। इथे आपल्याला ह्या चेन स्पेसमध्ये 2 डबल क्रोशेट्स तयार करून घ्यायचे आहेत। 1 आणि 2। आता आपल्याकडे इथे हे एकूण 1 2 3 4 5 डबल क्रोशेट आहेत। या प्रत्येकाच्या गॅपमध्ये इथे मध्ये आपल्याला एक डबल क्रोशेट घालायचं आहे। एकूण 4 डबल क्रोशेट होतील। हा 1 झाला, 2, इथे 3 आणि इथे 4 डबल क्रोशेट आपण घालून घेतले। आता ह्या चेन स्पेसमध्ये आपल्याला 2 डबल क्रोशेट घालायचे आहेत। 1 आणि 2 डबल क्रोशेट झाले। आता पुन्हा 2 साखळ्या घालायच्या आहेत। हे इथे एकूण आपण 8 डबल क्रोशेट घातले। 1 2 3 4 5 6 7 8 आहे। इथे 4 12 झाले। आता इथे आपल्याला हे सुरुवातीचे 2 डबल क्रोशेट स्किप करायचे आहेत आणि पुढच्या 4 डबल क्रोशेटच्या डोक्यावर एक डबल क्रोशेट घालून घ्यायचं आहे। एकूण टोटल 16 डबल क्रोशेट्स आपले व्हायला पाहिजे। 16 डबल क्रोशेट्स। 1 2 3 आणि 4। चार डबल क्रोशेट झाले। आता सुरुवातीचा इथल्या 3 साखळ्यांचा एक खांब आपण घालून घेऊया। नेक्स्ट राऊंडमध्ये आता इथे आपल्याला एकूण 3 डबल क्रोशेट घालायचे आहेत। हा पहिला झाला, हा दुसरा झाला आणि हा तिसरा। 3 डबल क्रोशेट झाले। आता 2 चेन घालायचे आहेत आपल्याला। 1 आणि 2 चेन। इथे आपल्याला 2 डबल क्रोशेट घालून घ्यायचे आहेत। या चेन स्पेसमध्ये 1 आणि 2 डबल क्रोशेट आपण घातले। आता इथे ह्या प्रत्येकाच्या गॅपमध्ये आपल्याला एक डबल क्रोशेट घालायचं आहे। एकूण 7 डबल क्रोशेट आपण इथे घालणार आहोत। 1 2 3 4 5 6 आणि 7। आता ह्या चेन स्पेसमध्ये आपल्याला 2 डबल क्रोशेट घालायचे आहेत। 1 आणि
दोन डबल क्रोशेट झाले. इथे आपण एकूण 11 डबल क्रोशेट्स घातलेले आहेत. 11 डबल क्रोशेट्स. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. आता आपल्याला 2 चेन्स घालायचे आहेत. 1 आणि 2 चेन्स झाल्या. आता आपल्याला इथे एकूण 2 डबल क्रोशेट घालून घ्यायचे आहेत. हे 11 झाले. 12 13 14. आता इथे आपण 2 डबल क्रोशेट घालणार म्हणजे एकूण 16 डबल क्रोशेट्स आपले तयार होतील. तीन चाकळ्यांचा एक खांब आपण घालून घेतला व टर्न करून घेऊयात. इथे 1 2 3 4 रो आपले तयार झालेले आहेत. आता पुन्हा आपल्याला हे आता आपण इथे वाढवत गेलो होतो. 2 5 8 आणि 11 असे केलेले. आता पुन्हा आपल्याला इथे पुढच्या राऊंडमध्ये 8 5 आणि 2 असं वर्किंग जे आहे ते कमी करत जायचं आहे. इथे आपण एकूण 4 डबल क्रोशेट घालायचे आहेत. हे जेव्हा आपण 8 बनवले तेव्हा आपण इथे 4 आणि इथे 4 घातले होते. त्याच पद्धतीने आपण इथे 4 डबल क्रोशेट घालून घेऊयात. 1 2 3 आणि 4 डबल क्रोशेट झाल्यानंतर 2 चेन्स घालायचे आहेत. त्यानंतर आपल्याला हे सुरुवातीचे 2 डबल क्रोशेट स्किप करायचे आहेत आणि इथून आपल्याला प्रत्येकी एक डबल क्रोशेट घालत जायचं आहे. 4 5 6 7 आणि इथे 8. आपण ह्या बाजूला हे 2 डबल क्रोशेट स्किप केलेले आहेत आणि ह्या बाजूला हे 2 डबल क्रोशेट स्किप केलेले आहेत. एकूण आपण 8 डबल क्रोशेट इथे घालून घेतले. आता 2 चेन्स घालायचे आहेत आपल्याला. चेन्स झाल्यानंतर इथे आता आपल्याकडे 1 2 3 डबल क्रोशेट आहेत. 1 डबल क्रोशेट आपल्याला इथे घालून घ्यायचं आहे. एकूण 4 डबल क्रोशेट आपण घालणार आहोत. ह्या बाजूला 4 ह्या बाजूला 4 आणि मध्ये 8. एकूण 16 डबल क्रोशेट्स आपण घालून घेतले. सुरुवातीला 3 साखळ्यांचा एक खांब घालून घेऊया आणि वर टर्न करून घेऊया. आता आपल्याला इथे एकूण 6 डबल क्रोशेट घालून घ्यायचे आहेत. हा एक झालेला आहे. दुसरा झाला. चार 5 आणि 6 डबल क्रोशेट झाल्यानंतर 1 आणि 2 चेन्स येतील. आता आपल्याला ह्या राऊंडमध्ये 5 डबल क्रोशेट्स तयार करायचे आहेत. हे सुरुवातीचे 2 डबल क्रोशेट्स आपण स्किप करणार आहोत आणि इथून आपण एक डबल क्रोशेट घालायचा आहे. 1 2 3 4 आणि 5 डबल क्रोशेट झाल्यानंतर 2 चेन्स येतील. 1 आणि 2 चेन्स. हे 2 डबल क्रोशेट आपण स्किप करणार आहोत इथले. आणि इथे आपल्याला एकूण 5 डबल क्रोशेट घालायचे आहेत. हे इथे 5 झाले. हे इथे 6 11 झाले. या बाजूला आपल्याला 5 डबल क्रोशेट घालायचे आहेत म्हणजे आपले 16 डबल क्रोशेट्स तयार होतील. 1 2 3 4 आणि 5 डबल क्रोशेट झाले. सुरुवातीला 3 साखळ्यांचा खांब घालायचा आहे. वर्क आपण टर्न करून घेणार आहोत. आता इथे शेवटचा राऊंड आला. इथे आपण जेव्हा 2 डबल क्रोशेट घातले होते बाजूला 7 डबल क्रोशेट घातले होते त्याप्रमाणे आता इथे आपल्याला 7 डबल क्रोशेट घालून घ्यायचे आहे. 2 3 4 5
7 डबल क्रोशेट झाल्यानंतर आपण 2 चेन्स घालणार आहोत, 1 आणि 2 चेन्स. इथे आपल्याला हे 2 डबल क्रोशेट स्किप करायचे आहेत. इथे 1 डबल क्रोशेट, इथे दुसरा डबल क्रोशेट येईल आणि हे 2 डबल क्रोशेट आपण स्किप करणार आहोत. 2 चेन्स घालायचे आहेत आपल्याला, 1 आणि 2, आणि इथे एकूण 7 डबल क्रोशेट आपल्याला घालायचे आहेत. इथे 6 आहे, हा 7, एकूण 7 डबल क्रोशेट आपण घालणार आहोत. सात डबल क्रोशेट झालेले आहेत. हा राऊंड पूर्ण झालेला आहे आणि हा राऊंड पूर्ण होता होता आपल्याकडे इथे हा जो डायमंडचा शेप आहे तो तयार झालेला आहे. इथून हा असा आपला डायमंडचा शेप आपल्याला तयार मिळालेला आहे. 1 2 3 4 5 6 आणि 7 राऊंड्समध्ये आपण हा डायमंडचा शेप तयार केलेला आहे. आता नेक्स्ट राऊंडमध्ये आपल्याला सुरुवातीला एक 3 साखळ्यांचा खांब घालून घ्यायचा आहे. इथे आपण एकूण 6 डबल क्रोशेट्स घालणार आहोत. 1 2 3 4 5 आणि 6. हा मधला गॅप आपल्याला आता जो आहे तिथे 2 डबल क्रोशेट घालून घ्यायचे आहेत. 6 7 8 झाले. इथे आपण मध्ये कोणताही चेनचा वापर करणार नाही. त्यानंतर पुन्हा इथे आपण 2 डबल क्रोशेट घालणार आहोत. 9 10 इथे हा 1 डबल क्रोशेट आपण स्किप करणार आहोत आणि तिथून पुढे 6 डबल क्रोशेट आपण घालून घेणार आहोत. 1 2 3 4 5 आणि 6 डबल क्रोशेट आपले झालेले आहेत. पुन्हा आपण 3 साखळ्यांचा एक डबल क्रोशेट घालून घेऊया. आता इथे आपल्याला ऑल ओव्हर 16 डबल क्रोशेट घालून घ्यायचे आहेत. इथे आपले 16 डबल क्रोशेट झालेले आहेत. ही इथे पहिली ओळ होती, ही दुसरी, अशा 2 ओळी आपण अजून करणार आहोत. त्यानंतर पुन्हा हे वर्किंग जे आहे ते सुरू करायचं आहे. ही पट्टी बनवताना मी इथे एकूण हे सुरुवातीला 4 रो घेतले होते. 1 2 3 4 जे 16 डबल क्रोशेट होते. त्यानंतर हे इथे 7 रोज आपण वापरले आणि हा डायमंड शेप तयार करून घेतला. त्यानंतर पुन्हा 1 2 3 4 रोजमध्ये आपण हे प्रत्येकी 16 डबल क्रोशेट्स घालून घेतले. पुन्हा 5th रो पासून आपण ही जी आपली डिझाईन आहे ती बनवायला सुरुवात केली. ही पट्टी मी बनवलेली आहे ती आता 34 इंचची आहे. ती बनवताना इथे एकूण 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 वेळा हा डायमंडचा शेप तयार झालेला आहे. 34 इंच लेंथ झालेली आहे एकूण पट्टीची. सो तुम्हाला जेवढी लांब पट्टी हवी असेल तोरणपट्टी त्या हिशोबाने ती बनवू शकता. मी इथे मध्ये
4 ओळींचा वापर केलेला आहे. 4 वेळा आपण फक्त हे डबल क्रोशेटचं वर्क केलेलं आहे. तुम्ही ते 3 वेळा किंवा 5 वेळाही घेऊ शकता. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ती तोरणपट्टी बनवू शकता. ही तोरणपट्टी, ही डिझाईन तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.